पॉवर प्लांट इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल नंबर 3. तर प्रॅक्टिकल नंबर 3 आहे मेंटेन फ्युएल नोझल्स, लाइनर्स, स्पार्क प्लग, फ्लेक्स हॉसेस, चेक वॉल्व्स एक्सेट्रा कंपोनेंट्स ऑफ गॅस टर्बाइन पॉवर प्लांट. तर या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला बघायचं आहे की गॅस टर्बाइन पॉवर प्लांटचे जे सगळे पार्ट्स आहेत, जसे फ्युएल नोझल्स आहेत, लाइनर्स आहेत, स्पार्क प्लग्स आहेत, फ्लेक्स हॉसेस आहेत, चेक वॉल्व्स आहेत, तर ह्यासारख्या कंपोनेंट्सचा मेंटेनन्स कसा ठेवायचा आहे. ओके, तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत की गॅस टर्बाइन पॉवर प्लांट म्हणजे काय. तर गॅस टर्बाइन पॉवर प्लांटचे 2 टाइप्स आहेत. एक आहे ओपन सायकल गॅस टर्बाइन आणि दुसरा आहे क्लोज सायकल गॅस टर्बाइन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की ओपन सायकल गॅस टर्बाइन पॉवर प्लांट म्हणजे काय. तर ओपन सायकल गॅस टर्बाइनमध्ये 3 कंपोनेंट्स हे मेन आहेत. एक आहे कंप्रेसर, दुसरा आहे कंबशन चेंबर आणि तिसरा आहे टर्बाइन. तर पहिल्यांदा काय होतं की कॉम्प्रेसर ही ॲटमॉस्फेरिक एअर हे ॲटमॉस्फिअरमधून घेतं. ते एअर ही कॉम्प्रेस केली जाते. कॉम्प्रेस केलेल्या एअरचा व्हॉल्यूम कमी होतो, टेम्परेचर वाढतं आणि अशी ही कॉम्प्रेस्ड एअर कॉम्प्रेसरमधून कंबशन चेंबरमध्ये जाते. आता ह्या कंबशन चेंबरमध्ये फ्युएल एंटर होतं. आता एअर आणि फ्युएल एंटर झालं की ती जी आतमधली एअर आहे तिचं टेम्परेचर अजून इन्क्रीज होतं आणि हे इन्क्रीज्ड टेम्परेचर असलेली जी एअर आहे ती कंबशन चेंबरमधून टर्बाइनमध्ये येते. टर्बाइनमध्ये आल्यानंतर ती एअर एक्सपांड होते, तिचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि टेम्परेचर डिक्रीज होतं आणि ती एअर ह्या टर्बाइनला रोटेट करते. टर्बाइन ब्लेड्स रोटेट झाले की तुम्हाला आउटपुटमध्ये एनर्जी जनरेट होते आणि जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते एक्झॉस्ट गॅस वॉल्व्हमधून बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने आपलं ओपन सायकल गॅस टर्बाइन पॉवर प्लांट हे वर्क होतं. दुसरी आहे आपली क्लोज सायकल गॅस टर्बाइन पॉवर प्लांट. तर आता क्लोज सायकल गॅस टर्बाइन पॉवर प्लांटमध्ये काय होतं, तर याच्यात 4 कंपोनेंट्स आहेत. एक आहे कंप्रेसर, दुसरा आहे कंबशन चेंबर, तिसरा आहे टर्बाइन आणि चौथा आहे कूलर. तर ओपन सायकल आणि क्लोज सायकलमध्ये फरक काय आहे, तर ओपन सायकलमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक एअरला कॉम्प्रेसरमध्ये घेतो आणि टर्बाइनमधून एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतात. पण क्लोज सायकलमध्ये काय होतं की आपण एकच गॅस यूज करतो. मग तो आर्गॉन असेल, निऑन असेल, कुठल्याही प्रकारचा एक गॅस हा आपण इथे यूज केला जातो आणि तो कंटिन्युअस आतमध्ये एंटर होतो, फिरत राहतो. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा ॲटमॉस्फेरिक एअर ही एंटर होत नाही. तर कॉम्प्रेसरमध्ये सेम प्रोसेस होते की तो जो गॅस आहे, ती जी एअर आहे ती कॉम्प्रेस्ड होते, तिथून तिचं व्हॉल्यूम कमी होतं आणि टेम्परेचर इन्क्रीज्ड होतं. अशी ही डिक्रीज्ड व्हॉल्यूम आणि इन्क्रीज्ड टेम्परेचरवाली जी एअर आहे ही पुढे हीट एक्सचेंजरमध्ये जाते, जिथे तुमचं फ्युएल एंटर होतं. त्या एअरचं टेम्परेचर अजून इन्क्रीज केलं जातं आणि अशी ही एअर इन्क्रीज्ड टेम्परेचर असलेली टर्बाइनवर येते. टर्बाइनमध्ये आल्यानंतर टर्बाइन तिचं टेम्परेचर कमी होतं आणि व्हॉल्यूम वाढतो. टर्बाइनचे ब्लेड्स रोटेट होतात आणि तुम्हाला इथून आउटपुटमध्ये एनर्जी मिळते. आता जी एक्सपांडेड एअर आहे ही पुन्हा कुठे येते, तर कूलरमध्ये येते. कूलरमध्ये आल्यानंतर तिचं टेम्परेचर हे अजून डाऊन केलं जातं आणि तिला पुन्हा तिच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आणलं जातं. तर अशा पद्धतीने ही सायकल कंटिन्युअसली रोटेट होत असते, म्हणून हिला म्हणतात क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन. तर याची वर्किंग प्रोसेस ही इन रिटर्न इथे दिलेली आहे. तर अशा यांचं मेंटेनन्स कसं केलं जातं, तर आता ह्या याच्यात कॉम्प्रेसर आहे, तुमचं हीट एक्सचेंजर आहे, टर्बाइन आहे,
तर अशा ज्या आहे ज्याच्यात खूप हाय टेम्परेचर एअर ही सर्क्युलेट केली जाते, तर त्याच्याने डॅमेज व्हायचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून आपण त्याचा मेंटेनन्स पण तेवढ्याच व्यवस्थित ठेवला पाहिजे, सो दॅट आपण ते तेवढ्या इफिशियंटली ते पॉवर प्लांट यूज करू शकू. तर फ्युएल नोझलच्या मेंटेनन्समध्ये काय दिलेलं आहे, फ्युएल नोझल मेंटेनन्स इज नीडेड व्हेन देअर आर ब्लॉकेजेस usually caused by carbon buildup at the tip. This can happen due to low quality fuel or in some cases inappropriate operating practices. तर सगळ्यात पहिला मेंटेनन्स आपल्याला सांगितलेला आहे की हे मेंटेनन्स कधी करावा लागतो, जर त्याच्यात काही ब्लॉकेजेस असतील किंवा काही चोकअप्स असतील, तर अशा वेळेस हे आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो. आणि ही मेंटेनन्सची गरज का पडते, जर आपण लो क्वालिटीचं फ्युएल यूज केलं तर आपल्याला ह्या फ्युएल नोझलच्या मेंटेनन्सची गरज पडते. ह्या टेस्ट ह्या रेग्युलरली आपल्याला कराव्या लागतात. युजली 200 ते 600 तासानंतर एव्हरी 200 to 600 hours आपल्याला हा मेंटेनन्स करावा लागतो. आणि जर याचे इम्प्रॉपर क्लिनिंग जर झाली तर हे आपल्याला फ्युएल नोझल रिप्लेसच करावं लागतं, त्याला अदर ऑप्शन्स काहीच नाही आहेत. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ लायनर्स आहेत. तर लायनर्स साठी आपल्याला मेंटेनन्स सांगितलेला आहे की रेग्युलर मेंटेनन्स ऑफ लायनर्स इज नेसेसरी फॉर बेटर इफिशियन्सी. जर आपल्याला बेटर इफिशियन्सी हवी असेल तर आपल्याला लायनर्सचा हा रेग्युलर मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. फॉर बेटर इफिशियन्सी वन हॅव टू डू मेंटेनन्स ट्वाइस इन इयर. हा मेंटेनन्स आपल्याला वर्षातून 2दा करावा लागतो. इम्प्रॉपर क्लिनिंग ऑफन रिझल्ट्स इन अननेसेसरी रिप्लेसमेंट. जर इम्प्रॉपर क्लिनिंग झाली तर आपल्याला रिप्लेसमेंटच करावी लागते. थर्ड आहे मेंटेनन्स ऑफ स्पार्क प्लग. तर याच्यात आहे की डिस्कनेक्ट द स्पार्क प्लग लिड, then clean the area around the spark plug to avoid getting debris in the combustion chamber when you remove the plug. आपल्याला याचं क्लिनिंग करावं लागतं, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला स्पार्क प्लगचा जो लीड आहे तो डिस्कनेक्ट करावा लागतो. रिमूव्ह द स्पार्क प्लग युझिंग अ स्पार्क प्लग सॉकेट. त्याच्यानंतर स्पार्क प्लग सॉकेट यूज करून आपण स्पार्क प्लग हा तिथून रिमूव्ह करायचा. क्लीन लाईट डिपॉझिट्स फ्रॉम द प्लग विथ वायर ब्रश अँड स्प्रे ऑन प्लग क्लीनर. आपण हे वायर ब्रशेसने और स्प्रे प्लग क्लीनरने हे आपण त्याच्यावरचे जे धुळीचे कण आहेत, जे लाईट डिपॉझिट्स आहेत, ते आपण क्लीन करू शकतो. इन्स्पेक्ट द स्पार्क प्लग फॉर व्हेरी स्टबन डिपॉझिट्स और फॉर क्रॅक्ड porcelain or electrodes that have been burned away. If any these conditions exist, replace the spark plug. जर जर स्पार्क प्लगमध्ये कुठे क्रॅक वगैरे असेल तर अशा कंडिशनला आपल्याला स्पार्क प्लग हा रिप्लेस करावा लागतो. देन मेंटेनन्स ऑफ फ्लेक्स हॉसेस. फ्लेक्स हॉसेस आपल्याला जर मेंटेन ठेवायचे असतील तर आधी आपल्याला त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या अशा की चेक इफ युअर हॉर्स शोज मेजर साईन ऑफ विअर अँड टिअर, एस्पेशली कट्स अँड ॲब्रेजन मार्क्स. जर तुमच्या हॉर्सेसवर काही कट्स असतील और विअर टिअरच्या साईन्स असतील तर आधी त्या चेक करायच्या आहे. देन चेक द एरिया क्लोज टू द फिटिंग्सच्या इथला एरिया चेक करायचा आहे. वेन एक डाऊट चेंज द हॉर्स. जर अशातलं काहीही असेल प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हॉर्स हा चेंज करावा लागतो. वेन कट्स आर ॲब्रेजन मार्क्स शोज द इनर लेअर ऑफ द हॉर्स, दे शुड डेफिनेटली बी चेंज्ड. आणि हे जर विअर अँड टिअरचे जे मार्क्स हे इनर साईडला असतील तर डेफिनेटली आपल्याला हॉर्स हे चेंज करावे लागतात. Then maintenance of check valves. A check valve doesn't require too much maintenance. They are built to last for years. However, they can develop leaks if debris or other foreign particles get stuck between the ball and the seat, causing check valve function to degrade. चेक वॉल्वसाठी मेंटेनन्स हा खूप नाही आहे.
जर त्याच्यात काही लिकेज असेल किंवा फॉरेन पार्टिकल्स जर त्याच्यात अडकून बसलेले असतील तर आपल्याला ते चेक करावे लागतात. टेक स्टेप्स टू प्रिव्हेंट डॅमेज टू चेक वॉल्व्स बाय कीपिंग द एरिया क्लीन. आणि त्याच्यासाठी आपल्याला तो जो चेक वॉल्वचा एरिया आहे तो कंटिन्युअसली क्लीन ठेवावा लागतो. कीप द वॉल्व ल्युब्रिकेटेड. त्याच्यातलं जे ल्युब्रिकेशन आहे ते व्यवस्थित आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. अँड अप्लाय प्रोटेक्टिव्ह इन्सुलेशन. आणि फॉर बेटर ल्युब्रिकेशन त्याच्यावर आपण इन्सुलेशन कवर असेल तर अतिशय चांगलं. थँक्यू.